देवेंद्र फडणवीसांना 12 बलुतेदार, अलुतेदार आणि 18 पगड जातींसह दलित, आदिवासी, शोषित, पीडित, वंचित घटकाचं नेतृत्व का म्हटलं जातं याची काही उत्तम उदाहरणं सांगतो। पूर्वश्रमीच्या राजकारण्यांनी महाराष्ट्राचे राजकारण हे केवळ प्रस्थापित वर्गाभोवती केंद्रित ठेवलं होतं। मात्र देवेंद्रजींनी राजा का बेटा राजा होगा या उक्तीला छेद देऊन मातंग समाजातील अमित गोरखे यांच्यासारख्या वंचित घटकातील कार्यकर्त्याला विधान परिषद दिली। मेंढपाळ समाजातील गोपीचंद पडळकरांसारख्या डॅशिंग कार्यकर्त्याला आधी विधान परिषद आणि मग विधानसभेचे तिकीट देऊन निवडून आणले। पडळकरांना तिकीट मिळू नये यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवले होते, पण देवेंद्रजींनी खास गोपीचंद भाऊंच्या मतदारसंघात पहिली सभा घेऊन त्यांना निवडून आणलं। की महाराष्ट्रातल्या माझ्या प्रचाराची सुरुवात मी जतपासनं करतोय। माझ्या सभा जे लोक त्या ठिकाणी मॅनेज करतात त्या पार्टीच्या टीमने माझ्यासमोर यादी ठेवली 1 नंबरपासनं 288 पर्यंत। म्हणाले साहेब आम्हाला टिकमार्क करून द्या, आपली सभा कुठे कुठे घ्यायची। मी म्हटलं अरे यादी उलटी झाली, 1 पासनं सुरू करू नका, 288 पासनं सुरू करा। लोकांकरता हा मतदारसंघ शेवटचा असेल, लोकांकरता सीमेवरचा असेल, माझ्याकरता हा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे। माझ्या गोपीचंदला विधानसभेत पाठवा, उद्योगाचं पत्र देऊनच या ठिकाणी जतला परत पाठवतो। अभिमन्यू पवारांसारखा गरजवंत मराठा समाजातील नेता आमदार होऊ शकला तो केवळ देवाभाऊमुळेच। आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे। त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत, काही तरुण आहेत, महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे, विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे। ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले। महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला मूळ प्रवाहात आणून त्याला नेतृत्वाची संधी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस नामक महाराष्ट्राच्या महानेत्याला लक्ष सलाम।